नमस्कार शेतकरी बांधवांनो, चला आपण आज माहिती करूया आपल्या भारतात आलेली एक नवीन मशीन क्लाउड ॲग्रोवरून आपल्याला बघायला दिसत आहे। मी ट्रॅक्टर फॉर एव्हरीवन वरून मी सगळ्यांचं स्वागत करत आहे। नमस्कार सर। सर आपल्याला आमच्या जे शेतकरी बांधवांना आहे त्यांना माहिती करायचं का हा जे मशीन आहे ते वापर कसा होतं याचा? हे ट्रॅक्टर माउंटेड मिनी हार्वेस्टरमधून याचा नामोल्लेख केला जातो। याच्यामध्ये हार्वेस्टर पद्धतीनं जसं की उभ्या प्लॉटमध्ये मका असते, ऊस असते, हेपेर घास, कपाशी, तूर त्याची उभ्या पद्धतीनं कटिंग आणि कुट्टी केली जाते। आणि सर आमच्या शेतकरी बांधवांना त्यांना याच्यावर सबसिडी वगैरे काही भेटू शकते का? सबसिडी भेटते ना, 5 लाख रुपये सबसिडी आहे त्याची केरळला। त्याची किंमत वगैरे कसं सगळं सांगेल? 3 मॉडेलचे आहेत आपल्याकडे। 5 फूट रुंदीचं मॉडेल आहे, दुसरं मॉडेल येतं 6.5 फूट रुंदीचं हे मॉडेल, तिसरं येतं 8 फूट रुंदीचं, तिसरं येतं 8 फूट रुंदीचं आणि 5 फूट मशीनचे 5 फूट रुंदीच्या मशीनची प्राइस 12.5 लाख रुपये। याच्यामध्ये असं पूर्ण सेटअप येतो। एवढ्या 15 फूट उंचीपर्यंत जाणारं बकेट येतं, तिथून डंप होणारं जेसीबी का गोल फिरणारी सीट, मागच्या साईडला स्टेअरिंग येतं, मागच्या साईडला क्लच ब्रेक येतं आणि मशीन येते। तर याला ट्रॅक्टर किती HP लागू शकते आपल्या? कमीत कमी 50 किंवा 55 HP ट्रॅक्टर लागतं। अजून जर याची काही खासियत गोष्ट आहे का ते तुम्ही सांगू शकता? याच्यामध्ये आपण मशीन सहजपणे 5 ते 10 मिनिटात मशीन पूर्णपणे मोकळं करू शकतो। 3 लिंकेज पिन आणि एक टोटल शाफ्ट याच्यावर आपण मशीन लगेच सेपरेट करू शकतो। विथ अजून शेतकऱ्याला धार लावायला प्रत्येक व्हील बाहेर काढायची काही गरज नाही। आपण ऑटोमॅटिक पद्धतीने धार लावायची सिस्टम दिलेली आहे। फक्त एक ग्राइंडिंग व्हील त्या व्हीलला चिटकवायचं आणि फक्त 1 मिनिट PTO चालू करून मशीनला ऑटोमॅटिक पद्धतीने धार लावायला येते। त्यामुळे शेतकऱ्यांचं धार लावायचं टायमिंग पण वाचतं। याच्यामध्ये 12 ब्लेड सिस्टीम आहेत आपल्याकडे। सिस्टीमला 12 ब्लेड आहेत, त्याच्यामध्ये आपण 6 mm पासून 1.5 इंचापर्यंतची कुट्टी ऍडजस्ट करू शकतो। सरासरी 1.5 एकरामध्ये 1.5 तासामध्ये 1 एकर कटिंग करते। 1 एकर कटिंग करते। सर मक्यासोबत अजून काय काय चीज हार्वेस्ट करू शकते? याच्यामध्ये मका होते, नेपेर घास होते, ऊस होते, ऊसाची गुरांच्या चाऱ्यासाठी जी लागते सरासरी 1 ते 1.5 इंचपर्यंतची कुट्टी होते आणि विथ जे कपाशी आणि तूर त्याचं जे रॉ मटेरियल राहतं, कपाशी वेचल्या जाते किंवा तूर हार्वेस्ट केलं जातं, पण या मशीनच्या साहाय्याने त्याची कुट्टी करून जे ब्रिकेटसाठी वापरलं जातं त्यासाठी आपण वापर करू शकतो। विथ ही 360 डिग्री मुव्हेबल बूम भेटते आपल्या विथ हायड्रोलिकद्वारे सगळं वर्किंग होतं, मॅन्युअली काय नाही। याची जमिनीपासूनची उंची सरासरी 4 बोटावर म्हणजे 3.5 ते 4 इंचावरून कटिंग होते। आणि सर एका घंट्यात किती एकर घेते तो? सरासरी 1.5 तासात 1 एकर कटिंग करते। आणि जे 8 फुटी मॉडेल आहे 8 फूट रुंदीचं, ती सरासरी 1 तासाला 1 एकर कटिंग करते। ठीक आहे, धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल। तर लवकर सर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कमेंटवर विचारू शकता। अजून आम्ही आमच्या वेबसाईट ट्रॅक्टर फॉर एव्हरीवन वर व्हिजिट करून तुम्ही अजून प्रोडक्ट आणि ट्रॅक्टरच्या संबंधित तुम्ही माहिती घेऊ शकता।